गटाच्या आज कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत ते म्हणजे श्री धावे स्पोर्ट क्लब रोहा। आणि मात्र या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा बक्षीस आहे तो म्हणजे 15,000 व आकर्षक चषक, चांगलेसे चषक लाभलेले आहेत आपल्याला। मात्र पाहूया या स्पर्धेमध्ये भरघोस अशा संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि या संघांमधून 4 संघ खेळत आहेत ते म्हणजे मैदान क्रमांक 1 वर आणि 2 वर धानकणे वर्सेस धेरंड आणि मैदान क्रमांक 2 वर तेलवडे वर्सेस मुरुंडे। मात्र अतितटीचा सामना पाहायला दिसून येत आहे तो म्हणजे मैदान क्रमांक 2 वर तेलवडे वर्सेस धेरंड नाही सॉरी मोरुंडे असा सामना चालू आहे मैदान क्रमांक 2 वर। मात्र पाहूया एकच गुणाची आघाडी आहे ती म्हणजे मोरुंडे या संघाकडे आणि ती आघाडी मोडून काढण्यासाठी तेलवडी संघाचा हा चढाई पट्टू मात्र शांत अशी चढाई। तसेच मैदान क्रमांक 1 वर धानकणे वर्सेस धेरंड असा सामना चालू आहे आणि 1 गुण प्राप्त केलेला आहे धेरंड संघाच्या खेळाडूने। मात्र पाहूया चांगलेसे रंगतदार असे ही स्पर्धा चालू आहे आणि अजूनही कोणती संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला नसेल तर त्यांना विनंती असेल की आपण त्वरित आपला नाव नोंदणी करून घ्यायची आहे आणि आपला वजन सुद्धा करून घ्यायचा आहे। 65 किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धा विनंती असेल की आजूबाजूला जे संघ आले असतील त्यांना विनंती असेल आपण नाव नोंदणी करून घ्यायची आणि वजन सुद्धा करून घ्यायचं आहे। 12 नंतर वजन काटा बंद होणार आहे याची नोंद असू द्या। मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो नवीन संघ आले असतील त्यांनी आपण आल्याची नोंद करून घ्यायची आहे। कमिटीने निर्णय घेतलेला आहे की 12 नंतर आपला वजन काटा बंद करण्यात येणार आहे तर विनंती असेल आपण लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यायची आहे आणि आपला वजन सुद्धा करून घ्यायचा आहे। मात्र पाहूया तब्बल समान गुणावर खेळत आहे ते म्हणजे मैदान क्रमांक 1 वर धेरंड आणि धानकणे संघ। मात्र पाहूया धेरंड संघाचा उंच अशा बांधाचा कडप चढाई पट्टू सुंदर असे कबड्डीचे सामने आज आयोजित केलेले आहेत, चांगलेसे नियोजन आहे। मात्र याच कबड्डी स्पर्धा आपण यूट्यूबच्या मार्फत सुद्धा पाहू शकता। तर पाहूया किती गुणाची लयलोट लावलेली आहे। पंच काउंटिंग करत आहेत। सुपर डुपर रेड मारलेला आहे, सुंदर अशी चढाई म्हणावी लागेल धानकणे संघाच्या चढाईपट्टूकडून। तब्बल 4 गुणाची चढाई, एकाच चढाईमध्ये 4 गुण प्राप्त केलेले आहेत धानकणे संघाच्या चढाईपट्टूने। हॅलो, लक्ष असू द्या मैदान क्रमांक 1 वर चाललेला सामना तो झाल्यानंतर त्यावर होणारा सामना तो म्हणजे जय हनुमान कोंडाबोली वर्सेस राधाकृष्ण वडाव असा होणारा सामना आहे मैदान क्रमांक 1 वर। आणि मैदान क्रमांक 2 वर चालवलेला सामना तेलवडे वर्सेस मोरुंडे हा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना तो म्हणजे श्री नवयुवक डोलवी वर्सेस कालभैरव वर्से असा होणारा सामना आहे। चारही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद असू द्या। मैदान क्रमांक 2 वर गोंडावली वर्सेस वडाव आणि मैदान क्रमांक 1 वर गोंडावली वर्सेस वडाव
आणि मैदान क्रमांक 2 वर डोलवी वर्सेस वरसे. चार संघाच्या कर्णधारांनी याची नोंद असू द्या. आपल्याला पहिला पुकार आहे. आपण जल्लोष तयारीमध्ये लागायचं आहे. शेवटचा पुकार झाल्यानंतर त्वरित आपला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 आणि 2 वर हजर राहायचं आहे. धन्यवाद. मात्र पुन्हा एकदा मल्टीपॉईंट चढाई केलेली आहे ती म्हणजे धानकड संघाच्या चढाईपटूने तब्बल 6 गुणाची चढाई म्हणावी लागेल. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर अशी चढाई म्हणावी लागेल. तब्बल 4 प्लस ऑल आउटचे 2 असे 6 गुणाची चढाई धानकड संघाच्या चढाईपटूने केलेली आहे. मात्र पाहूया तब्बल 8 गुणाची आघाडी घेतलेली आहे ती म्हणजे धानकड संघाने. सर्व नजरा त्या म्हणजे मैदान क्रमांक 1 वर धेरण वर्सेस धानकाने या सामन्याकडे. मात्र मैदान क्रमांक 2 वर तेलवडे आणि मोरुंडे श्री उत्तम सकाराम नाईक यांसकडून धावेळ स्पोर्ट यांस रोख रक्कम अशी देणगी आलेली आहे ती म्हणजे 3000 रुपयाची. मंडळ आपला आभार आहे. धन्यवाद. असंच सहकार्य करा अशी विनंती असेल. पुन्हा एकदा सांगू इच्छितो श्री उत्तम सकाराम नाईक यांसकडून धावेळ स्पोर्ट क्लब रोहा यास कबड्डी स्पर्धेसाठी रोख 3000 रुपयाची रोख रक्कम देणगी दिल्याबद्दल मंडळ आपला आभार आहे. धन्यवाद. मात्र पाहूया मैदान क्रमांक 1 वर धानकाने वर्सेस धेरण. मात्र थोडासा पडदा भारी वाटतोय तो म्हणजे धानकाने संघाचा. तब्बल 8 गुणाची आघाडी घेतलेली आहे ती म्हणजे धानकाने संघाने. तर अजूनही वेळ आहे धेरण संघाकडे. मध्यंतर झालेला आहे. पाहूया 8 गुणाची पिछाडी मोडून काढे काय धेरण संघ. त्याला दुसरा पुकार असेल तो म्हणजे जय हनुमान कोंडावली वर्सेस राधाकृष्ण वडाव. आपल्याला दुसरा पुकार असेल मैदान क्रमांक 1 चा चालू संपल्यानंतर त्यानंतरचा होणारा सामना तो म्हणजे कोंडावली वर्सेस वडाव. आणि मैदान क्रमांक 2 वर सुद्धा आपल्याला दुसरा पुकार असेल श्री नवयुवक डोलवी वर्सेस कालभैरव वर्से. आपल्याला दुसरा पुकार असेल. मैदान क्रमांक 2 चा सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ मैदान क्रमांक 2 वर उपस्थित करायचा आहे. धन्यवाद. मात्र पाहूया मैदान क्रमांक 1 वर चांगला असा सामना रंगत आहे तो म्हणजे धेरण वर्सेस धानकाने. आणि सुरुवातीलाच धानकाने संघाने तब्बल 8 गुणाची आघाडी घेतलेली आहे. तसेच मैदान क्रमांक 2 वर तेलवडे आणि मोरुंडे असा सामना चालू आहे. आणि मोरुंडे संघाने सुरुवातीलाच तब्बल 11 गुणाची आघाडी घेतलेली आहे. पाहूया अजून वेळ आहे तेलवडे संघाकडे. मात्र चांगलीशी चढाई आणि चांगलीशी पकड लावावी लागेल ही पिछाडी मोडून काढण्यासाठी.
मात्र पाहूया मैदान क्रमांक 2 वर चालू असा सामना तो म्हणजे तेलवडे आणि मोरुंडे आणि चांगल्याशा पकडीचा नमुना दाखवत आहेत ते म्हणजे मोरुंडे हा संघ भरवसाच्या आघाडीवर आघाडी घेतलेली आहे ती म्हणजे मोरुंडे संघाने पुन्हा एकदा हा एक गुण प्राप्त केलेला आहे. तब्बल 18 गुणाची आघाडी म्हणावी लागेल मोरुंडे संघाची. मैदान क्रमांक 1 वर धानकाणे आणि धेरण तब्बल 5 गुणाची आघाडी आहे ती म्हणजे धानकाणे संघाकडे चांगलासा कमबॅक म्हणावा लागेल धेरण संघाचा. तर पाहूया धेरण संघाकडे कडून विनंती असेल शुभम भोसले आपल्याला विनंती असेल की आपण आपल्याला स्टेजच्या इथं आपण विराजमान व्हायचं आहे. शुभम भोसले तसेच विपिन खेऊर तसेच शिवराम भोईर आणि तसेच आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजच्या इथं आपण विराजमान व्हायचं आहे. आयोजकांतर्फे आपला सन्मान करण्यात येत आहे तर आपल्याला विनंती असेल की आपण धन्यवाद शुभम भोसले तसेच विपन खऊर तसेच शिवराम भोसले मुरुडवरून आलेले मित्रमंडळ आहेत आपले प्रमुख पाहुणे आहेत तर मंडळातर्फे आपले सहर्ष स्वागत असेच तसेच विपिन खऊर यांचे सुद्धा स्वागत मंडळातर्फे 4 व पुष्पगुच्छ देऊन यांचे स्वागत होत आहे. धन्यवाद. मुरुड पर्यटन स्थळ याहून आलेले आमचे पाहुणे या स्पर्धेत श्री धावे स्पोर्ट क्लब रोहा आयोजित. धन्यवाद. तसेच सूरज भोसले चुकल्या माफी असावी. सूरज भोसले यांचे सुद्धा मंडळातर्फे स्वागत सत्कार होत आहे. धन्यवाद. खूप दूरवरून आलेले आहेत ते आपले पाहुणे आपल्या या स्पर्धेला भेट देऊन स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी. धन्यवाद. तर विनंती असेल रोहन कालभारे आपल्याला विनंती असेल की आपण आपला संपर्क स्टेजच्या इथे साधायचा आहे. विनंती असेल रोहन कारभारी आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजच्या इथं आपण विराजमान व्हायचं आहे. मंडळातर्फे आपला सुद्धा स्वागत सत्कार करायचा आहे तर विनंती असेल रोहन कारभारी. विराज चौरगे तसेच सतीश चोरगे आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजच्या इथे विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. रोहन कारभारी यांचे स्वागत.
विनंती असेल मैदान क्रमांक 2 वर नवतरुण डोलवी आणि कालभैरव वरसे आपण मैदान क्रमांक 2 चा त्वरित ताबा घ्यायचा आहे. डोलवी आणि वरसे मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. चला मैदान क्रमांक 1 वर लास्ट आणि फायनल कॉल असेल तो म्हणजे जय हनुमान कोंडाबोली वर्सेस राधाकृष्ण वडाव. आपल्याला लास्ट आणि फायनल कॉल आहे. सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 वर हजर राहायचा आहे. तसेच मैदान क्रमांक 2 वर मैदान हा खाली आहे मित्रांनो. श्री नवयुवक डोलवी आणि कालभैरव वरसे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. मात्र पाहूया मैदान क्रमांक 1 वर धैरण वर्सेस धानकाने असा सामना चालू आहे आणि चांगलीशी पिछाडी मोडून काढलेली ती म्हणजे धैरण या संघाने. तब्बल आणि सामना हा समाप्त झालेला आहे. सुंदर असा सामना पाहायला मिळाला तो म्हणजे मैदान क्रमांक 1 वर